शहराला विद्येचं माहेरघर किंवा सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जायचं. मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची ओळख बदलून याला गुन्हेगारीचं माहेरघर म्हटलं जावं अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी कोयता गँग, सातत्यानं कानावर पडणाऱ्या अत्याचाराच्या घटना, सायबर गुन्हे असं बरंच काही. त्यामुळे पुणे तिथे गुन्हेच गुन्हे असं म्हणण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या नसरापूरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावरती ही घटना घडली. पुण्यासारख्या शहरात आणि त्यातही गजबजलेल्या कोरेगाव पार्क भागात चालत्या गाडीत असा थरार घडल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रात्री पार्टीत ओळख झालेल्या पुरुषानं घरी सोडतो म्हणून सांगितलं. कारमध्ये त्या व्यक्तीनं महिलेवर अत्याचार केला. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमधून महिला आणि पुरुष हे सोबतच बाहेर पडले होते. या महिलेची आणि पुरुषाची ओळख ही पार्टीमध्ये झाली होती असं समोर आलंय. पुरुषानं त्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्यानं अत्याचार केल्याचं आता प्राथमिक तपासामधून समोर आलंय. पीडित महिला एका पार्टीसाठी मध्यरात्री हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीनं तिच्याशी ओळख वाढवत विश्वास संपादन केला. पार्टी संपल्यानंतर मी तुला घरी सोडतो असं सांगत त्यानं महिलेला आपल्या कारमध्ये बसवलं. मात्र अर्ध्या रस्त्यात आरोपीनं कार थांबवली आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला ही पेशानं वकील असून या घटनेनंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केलाय. या घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पीडित महिला आणि आरोपी पुरुष यांची आधीपासूनच कोणतीच ओळख नव्हती. अगदी काही तासांपूर्वीच हॉटेलमधील पार्टीत त्यांची तोंड ओळख झाली होती. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कारमध्ये बसणं हे या महिलेला मागात पडले. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या या महिलेवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय. या घटनेनं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होतोय. तर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील भोर जिल्ह्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या या महिलेवरील अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा एकदा संतापजनक अशी ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये तर सातत्यानं वाढच होतीये. सायबर गुन्हे म्हणा, आर्थिक गुन्हे म्हणा, महिला बालकांवरील अत्याचाराचं प्रमाण तर दुप्पट झालंय. येवलेवाडी, मुंढवा, केशवनगर, वाघोली यांसारख्या झपाट्यानं विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये खुनासारख्या गंभीर घटना वाढत चालल्या आहेत. सराईत गुन्हेगार आणि अल्पवयीन मुलांच्या टोळ्या या दिवसेंदिवस दहशत माजवत आहेत. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून रात्रीची गस्त आणि सीसीटीव्ही पाळत वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आरोपी खुलेआम गुन्हे करत मोकाट सुटले आहेत. मग या नराधमांना पोलिसांचा कायद्याचा कोणताच धाक उरला नाहीये हे स्पष्ट होतंय. अशा परिस्थितीत सामान्य जनतेनं निर्धास्त जगायचं तरी कसं असा प्रश्न आता उपस्थित झालाय. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर गुन्हेगारीचं सत्र थांबवण्याचं खूप मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.